In previous video we see percentage. Percentage, in this we have to see the sign of percentage is this. This is a sign of percentage. In this video we have to learn first percentage in the form of fraction. मग फ्रॅक्शन मध्ये पर्सेंटेज आपण कसे दाखवायचे हे आपल्याला बघायचं आहे. 50% मीन्स 50 पार्ट्स ऑफ अ टोटल ऑफ 100. 50% म्हणजे काय, 100 पैकी 50 पार्ट्स म्हणजे 50% झाला. सो 50 आउट ऑफ 100 और 50 अपॉन 100 इज इक्वल टू 1/2 पार्ट्स. मग याला 50 म्हणजे 100 याला लिहिणार कसं आपण, तर 50 आउट ऑफ 100 म्हणजे 100 पैकी 50 पार्ट्स, बरोबर. 100 पैकी 50. मग याला लिहिणार कसं आपण, 50 अपॉन 100 म्हणजे किती पैकी, 100 पैकी, म्हणून आपण खाली लिहिले. आणि किती पार्ट्स, तर 50 म्हणून 50 वर लिहिले. मग याचा भाग जातो 1/2 पार्ट्स. अंडरस्टँड स्टुडंट. नेक्स्ट आहे 25% मीन्स 25 पार्ट्स आउट ऑफ 100. 25 आउट्स ऑफ 100 म्हणजे 100 पैकी 25 भाग त्याचे. जर सपोज जर आपण फ्लावर घेतले तर फ्लावर 25 भाग फ्लावर घेतले आपण आणि 100 फ्लावरचा राऊंड फिगर असतो, बरोबर. मग 100 पैकी 25 फ्लावर म्हणजे हे काय झालं, त्याचा भाग झाला 100चा. ओके. मग याला लिहिणार कसं, 25 अपॉन 100 इज इक्वल टू 1/4. मग यांचे काय, 25 1 जा 25, 25 4 जा 100 म्हणून 1/4 पार्ट या ठिकाणी आले. अंडरस्टँड. तसंच 35%चा आहे. सेकंड आहे अ फ्रॅक्शन इन द फॉर्म ऑफ अ पर्सेंट. अ फ्रॅक्शन इन द फॉर्म ऑफ पर्सेंट म्हणजे एखादा फ्रॅक्शन नंबर दिलेला आहे आपल्याला, तर त्याचा पर्सेंटेजमध्ये कसं रूपांतर करायचं ते बघा. 3/4 इज इक्वल टू 3/4 म्हणजे 3/4 म्हणजे आपल्याला अपॉन काय हवं आहे बघा. इथे प्रत्येक ठिकाणी काय लिहिलेलं आहे, 100. मग 100 येण्यासाठी 4ला कितीने मल्टिप्लाइड केलं की 100 येतील, 25ने. म्हणून वरसुद्धा आपण 25ने मल्टिप्लाइड केलं आणि खालीसुद्धा 25ने मल्टिप्लाइड केलं. सो 3 × 25 75, 4 × 25 100. म्हणजे हे आपल्याला पर्सेंटेजचं पूर्णपणे फ्रॅक्शन मिळालं 75/100. मग याचं कसं लिहिणार आपण, 3/4 पार्ट्स ऑफ अ टोटल इज 75/100. मग 3/4 आपल्याला त्याचा पार्ट मिळाला दिलेला होता. मग त्याचं टोटल काय पार्ट्स काय आला, 75/100 म्हणजे 100 पैकी 75 भाग किंवा पार्ट्स और 75%. ही साईन कशाची आहे, पर्सेंटची. म्हणून या अशा पद्धतीने आल्या. समजलं तुम्हाला. अंडरस्टँड स्टुडंट. कीप इन माइंड, डोंट फॉरगेट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 2/5 मग 2/5चा 5 दिलेला आहे. मग आपल्याला अपॉन 5 नको आहे, आपल्याला अपॉन 100 हवा आहे. मग 100 येण्यासाठी 5ला कितीने मल्टिप्लाइड केलं की 100 येतात. सो 5ला आपण 4ने 20ने मल्टिप्लाइड केलं की 100 येतात. 5 10 जा 10 आणि 1 0 ॲज इट इज म्हणजे 100. ओके. म्हणून खाली केलं म्हणजे आपण न्यूमरेटरमध्ये सुद्धा आपल्याला त्याच नंबरने करायचं आहे. 2 × 20 22 जा 40. ओके. समजलं तुम्हाला. ह्या पद्धतीने हे आलं 40/100. मग 2/5 पार्ट्स ऑफ टोटल इज 40/100. मग 2/5 म्हणजेच काय आलं, 40/100 म्हणजे 100 पैकी 40 भाग किंवा पार्ट. और याला आपण कसं लिहिणार, 40%. अंडरस्टँड स्टुडंट. डोंट फॉरगेट. नेक्स्ट आहे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कॅन बी यूज टू मेक द डिनॉमिनेटर 100. मग जे काही आपल्याला फ्रॅक्शनमध्ये नंबर्स दिलेले आहे ते नंबर्स, हे जे नंबर्स दिलेले आहे सपोज दॅट, हे नंबर्स आपल्याला ज्यावेळेस आपण सॉल्व करतो इक्वेशन, तर त्यावेळेस आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये नेहमी काय पाहिजे, 100 हवा. तेव्हाच ते पर्सेंटेजमध्ये त्याचं उत्तर येतं. अंडरस्टँड स्टुडंट. डोंट फॉरगेट, कीप इन युअर माइंड.